मग अक्षयकडे वळून म्हणाला, तुम्ही दोघेही बालिक आहात. तू वेदिकाशी लग्न कर, मग बघू हा बब्बन काय उखाडतोय. आणि जर मी असा उपाय सुचवला ज्यात थोडासा कायदेशीर त्रास होईल पण कोणाचेही नुकसान होणार नाही, बब्बनलाही त्याची कृत्याची शिक्षा मिळेल आणि अक्षयलाही त्याचे प्रेम मिळेल. अक्षय आणि आदित्य दोघेही सायलीकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. या उपायात वेदिकालाही सहभागी व्हावे लागेल. सायली त्या दोघांच्या कानात काहीतरी कुजबुजले. दोघांचेही सुकलेले चेहरे फुलतात. वा सायली वा, तुला एवढी चांगली कल्पना कशी आली? यावेळीही तिचा प्लॅन ऐकून आदित्य चकित झाला. या आयडियाने काम झाल्यावर सांगेन. अक्षय, आदित्य आणि सायलीने फोन करून वेदिकाला सगळा प्लॅन नीट समजावून सांगितला. ती पण खुश झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी बब्बनने वेदिकाची खोली उघडली. तेव्हा खोलीत गाणे वाजत होते. सजना है मुझे सजना के लिए, जरा उलझी लटे सवार लूं, हर अंग का रंग निखार लूं, सजना है मुझे सजना के लिए. आणि वेदिका ड्रेसिंग टेबल समोर तयार होऊन बसली होती. केस विंचरत होती. चेहऱ्यावर एक सुंदर हास्य होते. बबनला काही समजत नव्हते. वेदिकाने बबन खोलीत येताच त्याला मिठी मारली. दादा दादा, मी लग्नासाठी तयार आहे आणि खूप आनंदी आहे. खूप खूप धन्यवाद. जर तू माझे नाते पक्के केले नसते तर मला माझ्या आतल्या भावना कळल्या नसत्या. बबनला वेदिकाच्या बोलण्यात आला. एका रात्रीच्या भूक आणि तहानेने या मुलीचे मन पूर्णपणे बदलले आहे असे त्याला वाटते. तो आनंदी झाला. ठीक आहे, तयार हो आणि खाली ये. मुलाकडचेही 12 वाजेपर्यंत येतील. वेदिका एंगेजमेंटसाठी बेबी पिंक कलरचा लेहंगा आणि मॅचिंग नेकपीस आणि सर्व दागिने घालते. अतिशय हलका मेकअप करून तिने केस मोकळे ठेवले होते. पातळ मांगटिका तिच्या चेहऱ्यावर चार चांद लावत होता. आज या प्राणघातक रंगरूपाने कोणाचा तरी खून होणार होता. वेदिकाने स्वतःला आरशात पाहिलं आणि तिला लाज वाटली. आता ती फक्त तिच्या सजनाची वाट पाहत होती, जो आज तिला घ्यायला येणार होता. कपडे घालून ती अस्वस्थपणे तिच्या खोलीत इकडे तिकडे फिरत होती. इथे घरात धांदल उडाली होती. संपूर्ण घर फुलांनी सजवले होते. नोकर वस्तू घेऊन इकडे तिकडे धावत होते. बबन खाली वडिलांसोबत पाहुण्यांची वाट पाहत बसला होता. चेक केल्याशिवाय दरवाजातून कोणी आत जाऊ शकत नव्हते. त्यामुळे बबन बऱ्याच अंशी रिलॅक्स झाला होता. त्यावर वेदिकाचे आजचे वागणे पाहून त्याला अधिकच दिलासा मिळाला. एक मिठाई विक्रेता मागच्या दाराने आत जाण्याचा प्रयत्न करत होता, पण चौकीदारांनी त्याला हाकलले. ए, तू इथे काय करतोस? समोरच्या दारातून जा. अहो बाबू, इतक्या दुरून आलो आहे की चालताना त्रास होतोय. प्लीज इथून जाऊ द्या. मी तुला एकदा सांगितले होते की समोरून जा, इथून निघून जा. तोपर्यंत बब्बन मागच्या दारात पोहोचला. मिठाई विक्रेत्याच्या कानातून घाम येऊ लागला. बिचारा मागे फिरण्याआधीच बब्बनने हाक मारली. थांबा. हो हो मालक. बाबा बोला. तू कोण आहेस? तू इथे काय करतोस? मिठाईची हवेलीतून ऑर्डर आली होती. मोतीचूर लाडू घेऊन मनीरामच्या इथून आलो आहे. जाऊ द्या. गार्डने त्याला आत सोडले. बब्बन पाहुण्यांमध्ये व्यस्त झाला. इतक्यात काही वेळ अस्वस्थपणे खोलीत इकडे तिकडे फिरत असलेली वेदिका आली आणि मागच्या खिडकीवर बसली आणि मागच्या वाटेने येणाऱ्या लोकांकडे लक्षपूर्वक बघू लागली. मग तिची नजर मिशी असलेल्या त्या गोंडस गोड माणसावर पडली आणि तिने वरूनच एक फ्लाइंग किस फेकून मारला. मिठाई विक्रेत्याने तिला खाली येण्याचा इशारा केला. वेदिकाने आधीच साडीची दोरी तयार करून ठेवली होती, जी तिने बेडच्या पायाला बांधून आणि खिडकीबाहेर लटकवली होती. त्यानंतर ती दोरीच्या साहाय्याने हळूहळू खाली येऊ लागली. ती जवळजवळ खाली उतरलीच होती. जमिनीपासून थोड्या अंतरावर तिची साडीची गाठ सुटली आणि ती खाली पडणारच होती. तेव्हा मिठाई विक्रेत्याने टोपली फेकली आणि वेदिकाला कॅच केलं. पण तो कॅच इतका धोकादायक होता की तो वेदिकासोबत जोरात जमिनीवर पडला. हाय आई, मी मेलो. हे तू अचानक एवढी जड कशी झालीस वेदिका? बिचारा वेदनेने ओरडत म्हणाला. हसत हसत वेदिकाने त्याची मिशी ओढली. हे आमचे लाडके दुसरे हिरो अक्षय भाईसाहेब होते. इथून लवकर निघूया, आपल्याला कुणी पाहिलं तर त्रास होईल. वेदिका म्हणाली. तू चावी आणलीस का? हो हो, माझ्याकडे आहे. वेदिका तिच्या चुंडरेला बांधलेली कारची चावी दाखवत म्हणाली. खरे तर सकाळी बबन वेदिकाच्या खोलीत आला तेव्हा त्याला मिठी मारताना वेदिकाने खिशातून गाडीची चावी काढली होती.
अक्षयने टोपलीत ठेवलेला टी शर्ट काढला आणि बनियानवर घातला. वेदिका खूप वेगाने चालत होती. यार, एवढा भारी लेहंगा घालून एवढ्या वेगाने कशी चालत आहेस? कारण मी स्पोर्ट्स शूज घातले आहेत. वेदिका तिचा लेहंगा उचलून स्पोर्ट्स शूज दाखवत म्हणाली. तिला पाहून अक्षय डोळे फिरून म्हणाला, वाह, माझी जंगली बायको खूप हुशार आहे. हिने पळून जायची पूर्ण तयारी केली होती. लोकांची नजर चुकवून ते पटकन बबनच्या गाडीकडे धावले. गाडी हवेलीच्या बाहेर उभी होती. दोघांनाही तिथे पोचायचे होते. तिथे बरेच लोक उभे होते, काही रक्षक तर काही बबनचे चमचे. तिथपर्यंत पोचणं सोपं काम नव्हतं. पण आता इथे आपला मुख्य हिरो म्हणजेच आदित्य बाबू प्रवेश करतो. आदित्य बाबू येताच त्याने दाराला जोरात लाथ मारली, जो त्या जोडप्याला गाडीजवळ जाण्यासाठी तयार होण्याचा सिग्नल होता. आदित्य धावतच आत आला. त्याला येताना पाहून बाहेर उभे असलेले पहारेकरी त्याला रोखण्यासाठी त्याच्या मागे धावले. यावेळी अक्षय आणि वेदिकाला संधी मिळाली होती. दोघेही धावत जाऊन गाडीत बसले. वेदिकाने अक्षयला घट्ट मिठी मारली. अक्षय पण वेदिकाच्या कपाळाचे प्रेमाने चुंबन घेतले. दोघेही आपलं प्रेम पूर्ण करायला एकदम तयार होते. आदित्य आत पोचला. बबन वडिलांसोबत बसून पाहुण्यांचे स्वागत करत होता. आदित्यला अचानक पाहून रणदीप आणि बबन दोघेही थक्क झाले. तू इथे का आला आहेस? आदित्य खोटा राग दाखवत म्हणाला. माझा भाऊ कुठे आहे? काय, तुझा भाऊ? मला काय माहीत? मी आजपर्यंत तुझा भाऊ पाहिलाही नाही. तू सरळपणे सांगतो की? आदित्यने बबनचा गळाच दाबला. बबन आणि आदित्यमध्ये बाचाबाची झाली. गार्डने आदित्यवर हल्ला करून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आता इथे ट्विस्ट येतोय. आदित्यसारखा इंटेलिजंट माणूस बबनच्या घरात शिरून बबनला मारण्याचा प्रयत्न हा खूपच बालिशपणा आहे ना? पण हा सगळा आदित्यच्या प्लॅनचा भाग होता. आदित्यला जबर मार लागला असून त्याच्या तोंडातून रक्त वाहत होते. पण आपल्या हातांनी त्याने बबनची चांगली धुलाई केली होती. नाटकातच का होईना, पण बबनची पुन्हा एकदा खूप धुलाई झाली होती आणि बबन जमिनीवर पडून रडत होता. बिचारा रणकुडीला येऊन म्हणाला, मी तुला एकदा सांगितले ना, तुझा भाऊ कुठे आहे हे मला माहीत नाही. आदित्यने पुन्हा उडी मारून त्याची कॉलर पकडली. तुझे पूर्वजही येऊन सांगतील का माझा भाऊ कुठे आहे? काल मी गमतीने वेदिकाला आमच्या घरची सून बनवण्याबद्दल बोललो, तर तू खरंच माझ्या भावाला गायब केलंस? रणदीप मध्यस्थी करत म्हणाला. आदित्य, तुला काय म्हणायचं आहे? हेच की तुम्ही तुमच्या मुलाच्या मदतीने माझ्या भावाचे अपहरण केले आहे. इकडे गाडीत बसलेले प्रेमी युगल त्यांच्या वाटेला लागले होते. वेदिकाने डोक्यावरून दुपट्टा काढला आणि अक्षयचे हात बांधले आणि त्याला मागच्या सीटवर ढकलले. गाडी चालवताना तिचा लेहंगा वारंवार पायात अडकत होता. वेदिकाने लगबगीने लेहंग्याच्या बाजूचा हुक उघडला आणि लेहंगा काढायला सुरुवात केली. वेदिका, तू काय करतेस? हे बघ, गोष्टी फक्त अपहरणाबद्दल होती. तुझा हेतू मला अजिबात योग्य वाटत नाही. तू गप्प बसशील की मी तुझ्या तोंडाला पण चिकट टेप लावू? अक्षयने डोळे घट्ट मिटले. हे बघ, माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्नही करू नको. मी ओरडेल, मी बोलतोय या. वेदिकाने तिचा लेहंगा काढला आणि मागे फेकला, जो थेट अक्षयच्या चेहऱ्यावर पडला. अक्षयने एक डोळा किंचित उघडला. वेदिकाने लेहंग्याच्या खाली निळ्या डेनिमची डॅमेज जीन्स घातली होती. मुलगी पळून जाण्याच्या पूर्ण तयारीनिशी आली होती. अक्षयने सुटकेचा निश्वास टाकला आणि डोळे पूर्णपणे उघडले. वेदिका हसली आणि गाडी थांबवली. ती मागे वळली आणि सीटवरून लटकत तिने अक्षयचे होठ दातांनी जोरात चावले. अक्षयचे हात बांधले होते. बिचारा काही करू शकत नव्हता. पण वेदिका मागे हटणार इतक्यात अक्षयने पुन्हा ओटपुडे केले. आत्ता तर तुला तुझी इज्जत जाण्याची खूप भीती वाटत होती, आता नाही वाटत? वेदिका हसत मागच्या सीटवर आली आणि अक्षयचे हात सोडले. अक्षयने वेदिकाला मागच्या सीटवर पाडले आणि डीप किस घेऊ लागला. वेदिका त्याला पूर्ण साथ देत होती. काही काळ दोघांनाही कोणते काम पूर्ण करायचे आहे याचा विसर पडला होता. काही वेळाने वेदिकाने त्याला अचानक धक्का दिला. ती उठून बसली, अक्षयचे हात बांधले आणि स्वतः समोरच्या सीटवर आली. आता वेदिका गाडी चालवत होती. तिने गुलाबी रंगाचा ब्लाऊज आणि निळ्या डेनिम जीन्स खाली पांढरे स्पोर्ट शूज घातले होते. तिच्या डोळ्यांवर काळे गॉगल होते आणि
तिच्या मोकळ्या केसांचा जुडा बांधलेला होता. वेदिका एखाद्या चित्रपटातील हिरोईनपेक्षा कमी दिसत नव्हती. काही वेळातच दोघेही गावातील एका छोट्याशा आणि गर्दी असणाऱ्या मंदिरात पोचले. वेदिका अक्षयला म्हणाली, दुसरा प्लॅन सुरू होतोय, तयारीला लाग. ठीक आहे ठीक आहे. अक्षय खरडत खिडकीजवळ आला आणि जोरजोरात ओरडू लागला, मला वाचवा, मला वाचवा, कोणीतरी मला वाचवा. लोक चकित होऊन गाडीकडे बघत होती. मुलगी ड्रायव्हिंग सीटवर बसली होती आणि मागच्या सीटवर असलेल्या मुलाचे हात बांधलेले होते. संपूर्ण घटना समजण्यासारखी होती आणि गावकऱ्यांनाही चक्करच आली, कारण असे अपहरण त्यांनी पहिल्यांदाच पाहिले होते. गाडी बब्बनची होती आणि ड्रायव्हिंग सीटवर असलेली बब्बनची बहीण होती. लोकांना समजायला वेळ लागला नाही की बब्बनने पुन्हा एक नवीन घोटाळा केला आहे आणि यावेळी त्याने आपल्या बहिणीलाही त्यात सहभागी करून घेतले आहे. दरम्यान सकाळपासून आदित्य आणि अक्षय घरातून बेपत्ता असल्याचे पाहून श्यामराव चांगलाच अस्वस्थ झाला. सायलीने त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली. अखेर प्लॅनची पुढची चाल त्यांच्याकडूनच तर टाकायची होती. काही वेळानंतर पंडितजी श्यामराव सायलीसह पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि बब्बन आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध अक्षयचे अपहरण केल्याबद्दल FIR दाखल केला. पोलीस चौकशी करत असताना काही ग्रामस्थ धावतच पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी जे काही पाहिले ते कथन केले. पोलीस चकित झाले, कारण गावकरी जे सांगत होते ते सत्य होते. पोलीस लगेच बबनच्या घरी आले, जिथे आदित्य आधीच होता. पोलिसांना पाहताच बिचाऱ्या आदित्यला चक्कर आल्याने तो खाली पडला. सायलीचे भान हरपले आणि बिचारी मुलगी आदित्यकडे धावली. काय काय झालं तुम्हाला? एवढे जखमी कशाने झाले? तुम्ही फक्त अक्षयबद्दल विचारायला आले होते ना? आदित्यने तिला डोळा मारला. वा वा बायको, तू अप्रतिम अभिनय करतेस. संपूर्ण स्क्रिप्ट स्वतः लिहून स्वतःच अंजान आहेस. आदित्यने डोकं धरून उसासा टाकत म्हणाला, सर, मी इथे फक्त माझ्या भावाबद्दल विचारायला आलो होतो आणि या लोकांनी मला एवढी मारहाण केली की आता मला उभंही राहता येत नाही. नाही, हा बब्बन तर मला जिवंत मारणार होता. बब्बनचे कारनामे सर्वांना माहीत होते. पोलीस पण अनेक दिवसांपासून संधी शोधत होते. पोलिसांनी तत्काळ बब्बनला हातकड्या घालण्यास सुरुवात केली. बोल तुझी बहीण अक्षयला कुठे घेऊन गेली आहे? यावेळी चक्कर येण्याची पाळी बब्बनची होती. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय बोलताय? माझी बहीण तिच्या खोलीत तयार होऊन बसली आहे. तिच्या एंगेजमेंटची वाट पाहत आहे. ठीक आहे, मग तिला बोलवा. वेदिका. बब्बनने अनेक वेळा आवाज दिला, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. बब्बन पोलिसांसह खोलीत पोचला तेव्हा वेदिका बेपत्ता होती. बेडच्या पायाला बांधलेली तिची साडी खिडकीला लटकलेली होती. बब्बनने त्याच्या डोक्याला हात मारला. आदित्यने नाटक पुढे नेलं. हे बघा साहेब, मी तुम्हाला सांगितले की त्याच्या बहिणीने माझ्या भावाचे अपहरण केले आहे आणि पळून गेली आहे. तिला लवकर पकडा. माझ्या भावाची इज्जत धोक्यात आहे, म्हणजे त्याचा जीव धोक्यात आहे. बब्बनला राग आला. सर, मी तुम्हाला सर्व काही सांगतो. सत्य हे आहे की याच्या भावाने माझ्या बहिणीला पळवून नेले आणि आता हे सर्व मिळून आम्हाला फसवत आहे. इन्स्पेक्टरने बब्बनच्या जोरात कानाखाली चापट मारली. हरामखोर, कार तुझी, बहीण तुझी. ती ज्या हवेलीतून पळून गेली तीही तुझीच आहे. आणि किडनॅपर कोण? तो बिचारा ज्याचे हात तुझ्या बहिणीने बांधले आहेत. संपूर्ण गावसुद्धा यांच्याबरोबर खोटे बोलत आहे का? सगळ्या गावाने पाहिले आहे की तुझ्या बहिणीने यांच्या भावाचे हातपाय बांधून त्याला गाडीच्या मागे फेकून दिले आहे आणि ती स्वतः हायवेकडे निघाली आहे. आमची टीम त्यांना नक्कीच पकडेल, पण तू आता तुझ्या सासरच्या घरी जाणार आहेस. आदित्य बिचारा चेहरा करून इन्स्पेक्टरकडे बघत होता. बबन रागाने दात खात होता. येथे श्यामराव पोलीस आयुक्तांना फोन करून संपूर्ण परिस्थिती सांगितली आणि बबनला अटक करण्याच्या या पद्धतीचे त्यांनी कौतुकही केले. तसेच पोलीस पथकाने वेदिकाची गाडी महामार्गापूर्वीच अडवली. आयुक्तांचा आदेश असल्याने दोघांनाही सन्मानाने पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अक्षयचे हात मोकळे झाले होते. सर्वजण पोलीस ठाण्यात पोहोचले होते. बब्बनवर खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी गट
आणि अनेक फौजदारी कालमी लावण्यात आली आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आले. आता गावकरीही पुढे येऊन बब्बनचे कारनामे सांगत होते. बब्बनवर अनेक गुन्हे दाखल आहेत. रणदीप पोलीस ठाण्यात डोके टेकून बसून आपल्या मुलाचे काळे कृत्य ऐकत होता. तेवढ्यात बब्बनच्या गाडीत बसलेले वेदिका आणि अक्षयही पोलीस स्टेशनला पोहोचतात. वेदिकाचा ड्रेसअप पाहून सगळेच अवाक होतात. तिच्या सासऱ्यांना म्हणजे शामरावजींना तिथे बसलेले पाहून वेदिकाने ताबडतोब गाडीत ज्या चुनरीने तिने अक्षयचे हात बांधले होते ती घेऊन डोक्यावरून खांद्यापर्यंत स्वतःला झाकले. सायली आणि आदित्य अक्षयकडे बघतात आणि डोळे मिचकवतात. अक्षय हसत त्यांच्याजवळ येतो. आणि तुझी इज्जत शाबूत तर आहे ना? हो भाई, बस जाता जाता राहिली. मी तर घाबरलोच होतो. शेवटी बब्बनच्या बहिणीबरोबर पाला पडला होता. सगळे जोरजोरात हसायला लागतात. एका कोपऱ्यात उदास बसलेला रणदीप उठला आणि आपल्या मुलीकडे आला. वेदिका, मला माफ कर बेटा. मी तुझ्या सुखाचा कधीच विचार केला नाही. मी खूप वाईट बाप आहे बेटा. नाही बाबा, तुम्ही या जगातले सर्वोत्तम वडील आहात. तुम्ही मला इतकं चांगलं शिक्षण दिलं की मला माझं महत्त्व कळलं. तुम्ही मला माझ्या इच्छेनुसार नोकरीही करू दिली, ज्यातून मी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकले. पण आज इथे मी एक चांगली मुलगी होऊ शकले नाही. बाबा, माझं अक्षयवर प्रेम आहे. अक्षयला माझ्या इच्छा माहीत आहेत. मला घराच्या भिंतीत बंदिस्त राहायचं नाही. मला खूप काही साध्य करायचं आहे. तुमचे नाव रोशन करायचे आहे. मला माझी प्रत्येक इच्छा अक्षयसोबत पूर्ण झालेली पाहिजे आहे. म्हणूनच मी अक्षयसोबत गेली. पण मी तुम्हाला दुःखी पाहू शकत नाही. बेटा, माझ्यावर अजून एक कृपा कर आणि तुझ्या नवीन कुटुंबाला तुझ्या भावावर दाखल केलेला FIR मागे घेण्यास सांग. तुला माहीत आहे वेदिका, तुझ्या भावाशिवाय मला या जगात कोणताच आधार नाही. रणदीपच्या बोलण्याने पोलीस ठाण्यात बसलेले शामराव थक्क झाले. तुम्ही एवढं होऊनही तुमच्या मुलाला सोडायला सांगत आहे? रणदीप हात जोडून शामरावकडे गेला. तुम्ही काहीही समजा, वेदिका लग्न करून निघून जाईल. आयुष्यभर मला मुलाचाच आधाराने राहायचे आहे. शामरावला आता रणदीपच्या बोलण्याचा राग येऊ लागला होता. कमाल आहे ठाकूर साहेब. अशा मुलाचा आधार घेऊन तुम्ही तुमचे म्हातारपण घालवाल का? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जर मला एकच मुलगा असता आणि तो बब्बनसारखा असता तर मी फार पूर्वीच त्याला तुरुंगात पाठवून वृद्धाश्रमात गेलो असतो. अशा मुलाच्या हातून तर मी मरताना गंगाजलही घेणार नाही. रणदीप डोकं टेकवून शांतपणे ऐकत होता. तुम्हाला माहीत आहे, मला 2 मुलगे आहेत. माझी बायको पहिल्यांदा गरोदर राहिली तेव्हा मला फुलासारखी मुलगी हवी होती. पण देवाने मला एकामागून एक 2 मुलेच दिली. लोकांनी खूप अभिनंदन केले, पण मुलगी नसल्याचं दुःख माझ्या मनात कायमच राहिलं. शामरावने पुढे येऊन सायली आणि वेदिकाच्या डोक्यावरून हात फिरवला. पण माझे नशीब बघा, देवाने मला सायली आणि वेदिकाच्या रूपाने या जगातल्या सर्वात चांगल्या 2 मुली दिल्या आहेत. तुम्ही वेदिकाच्या गरजा पूर्ण केल्या, पण तिच्या इच्छा मारल्या. का? कारण ती मुलगी होती. आणि त्याऐवजी तुम्ही या नालायक बब्बनचे लाड करत राहिलात. अहो ठाकूर साहेब, त्याऐवजी तुम्ही त्याला लहानपणी 2 थोबाडीत मारले असत्या तर आज तुम्हाला त्याच्या या कृत्यामुळे लाज वाटावी लागली नसती. रणदीपच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. त्यांनाही माहीत होते की त्यांचाच दोष आहे. बबनला मुलगा असल्यामुळे लहानपणापासून डोक्यावर चढवला. मग त्यांनी शामरावासमोर हात जोडले. शामरावजी, मला माफ करा. मला माझी चूक कळली आहे. वेदिका माझ्याजवळ कधीच आनंदी राहू शकत नाही. मी देवाला प्रार्थना करेन की तिला तुमच्या कुटुंबात नेहमीच प्रेम आणि आदर मिळेल. तो वेदिकाच्या दिशेने पुढे सरकला. वेदिका बेटा, तू पण मला माफ कर. देव तुला नेहमी आनंदी ठेवो. असं म्हणत रणदीपने वेदिकाचा हात अक्षयच्या हातात दिला. पोलीस ठाण्यात टाळ्यांचा कडकडाट झाला. तुरुंगात असलेल्या बब्बनला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता. पण केलेल्या कर्माचे फळ मात्र भोगावेच लागणार होते. शामराव सर्वांसह आनंदाने घरी परतले. वेदिकाला सर्वांमध्ये लाज वाटू लागली, कारण कपड्याच्या नावावर तिने जीन्स आणि ब्लाऊज घातले होते आणि चुनरीने आपले डोके झाकले होते. सायलीने वेदिकाला घट्ट मारली आणि तिचे गाल ओढले. आणि सांग जाऊ बाई, आमच्या सैतान माकडाने
तुला त्रास तर दिला नाही? वेदिका लाजू लागली. सायली, त्रास तर हिने दिला आहे मला. तुला माहीत आहे, तिने मला गाडीच्या मागच्या सीटवर ढकलले. अक्षय काही बोलण्याआधीच वेदिकाने त्याचे तोंड घट्ट दाबले आणि त्याच्या बमवर एक जोरदार किक मारली. बिचारा कमरेला हात लावू लागला. खबरदार, पुढे एक शब्दही बोललास तर. वेदिकाचे तेवर पाहून अक्षयची हवा टाईट झाली. दुरून सगळं बघत आदित्य आनंदाने अक्षयजवळ आला आणि म्हणाला, देव प्रत्येकाला न्याय देतो. त्याने तुला अशी बायको देऊन माझ्याशी न्याय केला आहे. यू डिझर्व हिटलर वाईफ. मग अक्षयला कानात कुजबुजला, हिच्यापासून जपून राहा, नाहीतर ती तुला तेल आणि मसाल्याशिवाय खाईल. शेवटी ती बब्बनची बहीण आहे. दिवसभराच्या गोंधळानंतर रात्रीने आपले पंख पसरायला सुरुवात केली होती. श्यामराव वेदिकाला सोबत घेऊन जाणार होते, त्यामुळे वेदिका तिथेच थांबली. सर्वांनी एकत्र जेवण केले आणि दिवसभरातील घडामोडींवर मनापासून हसले. रात्रीचे जेवण करून सर्वजण आपापल्या खोलीत गेले. वेदिकाला नीताच्या खोलीत पाठवले. अक्षय अजूनही तिच्या खोलीकडे बघत दारात उभा होता. आदित्य खोलीत आला तेव्हा रात्री उशिरा सायली साडी नेसत होती. तीच साडी जी आदित्यने तिच्यासाठी शहरातून घेतली होती. सुंदर पिवळ्या रंगाची भारी ब्रोकेट साडी. ती नुकतीच आंघोळ करून आली होती. तिची ओले केस तिचा चेहरा, मान आणि छाती भिजवत होते. आदित्यने भिंतीला हात लावून पुढे जायचा रस्ता अडवला. एवढ्या रात्री कुठे जायचे आहे का? नाही. मग एवढी भारी साडी का नेसलीस? मोठ्या कष्टाने सायलीच्या घशातून आवाज आला, तू तुमच्यासाठी. सायली लाजली. मला माहीत आहे तू वेडी आहेस. एवढी भारी साडी काढायला कोण मेहनत घेईल? सायली कधी त्याच्याकडे बघते तर कधी साडीकडे. मग मी काय करू? अरे सोड साडी बिडी. एवढा सुंदर वेळ असा वाया घालवू नकोस. सायलीने साडीच्या मिऱ्या सोडल्या. आदित्यच्या अंगावर शहारा आला. त्याने पुढे होऊन सायलीचे ओले ओठ बोटांनी दाबले. अगं, आग खूप आधी लागली होती आणि आज ती धुपसण्याची संधी मिळाली होती. यावेळी आदित्यने दाराबाहेर चांगली नजर टाकली आणि कुंडी बंद केली. सायली वळून बेडवर जायला निघाली होती. तेवढ्यात आदित्यने तिला मागून खेचून आपल्या छातीशी तिची पाठ धरली. तिच्या गळ्यात हात घातला आणि त्याचा चेहरा तिच्या केसात गुंडाळू लागला. सायलीने त्याला एकदाही नकार दिला नाही. ती फक्त हसत होती. संपूर्ण खोलीत सायलीच्या बांगड्यांचा फक्त आवाज ऐकू येत होता. तिने मागे वळून हसत आदित्यच्या टी शर्टमध्ये हात घालून उभी राहिली. आदित्यने तिच्या हसणाऱ्या ओठांचे चुंबन घेतले आणि त्याचा टी शर्ट काढून फेकून दिला. सायलीचे हसू थांबत नव्हते. सायलीने तिचे ओठ पुढे केले आणि आदित्यच्या छातीचे चुंबन घेतले आणि तिचे जग तिथे संपल्यासारखे त्याच्यात विलीन झाली. आदित्यने सायलीला आपल्या हातात उचलून बेडवर झोपवले. सायलीने अजूनही तिचे हात त्याच्या गळ्यात गुंडाळले होते. ती रात्र आदित्यच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी रात्र होती. इतके दिवस जी अस्वस्थता होती ती आता संपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण परत जाण्याच्या तयारीत होते. आदित्यने संपूर्ण घराकडे एक नजर टाकली. त्याचे डोळे भरून आले आणि तो त्याच्यासाठी खास असलेल्या घरातील प्रत्येक कोपऱ्याचे फोटो काढण्यासाठी धावू लागला. ज्या घराच्या गच्चीवर त्याने सायलीला प्रपोज केले होते, अंगणात, पिठाच्या गिरणीवर आणि सुयश गिरणीवर बसलेला त्याच्या खोलीत, जिथे त्याचे आणि सायलीचे वैवाहिक आयुष्य सुरू झाले होते. सगळे फोटो काढू लागला. सगळेजण खुश होते. सगळ्यांना सर्व काही मिळाले होते. आदित्य, ज्याला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली होती. वेदिका, जिने तिच्या मनाची ऐकून तिच्या इच्छा निवडल्या. अक्षय, ज्याला त्याचे प्रेम मिळाले होते. नेहमी मुलींसाठी आसुसलेला श्यामराव 2 मुलींचा बाप बनून जात होता. सायली, जिची आज खऱ्या अर्थाने माहेरातून नववधूप्रमाणे विदाई होणार होती. दारात गाड्या तयार होत्या. आदित्यने सुयशला हाक मारली. सुयश तोंड झुकवून बाहेर आला. नेहमी जिजाला एवढा चिटकून राहतोस आणि आज वाटा लावायला येणार नाहीस? आदित्य हसत म्हणाला. सुयशला अश्रू अनावर झाले. आदित्यने पुढे येऊन त्याला मिठी मारली. पुरे झाले, रडणे थांबव मुलींप्रमाणे. तू पण लग्न कर आता आणि जेव्हाही शहरात येशील तेव्हा आम्हाला भेटायला ये. आम्ही सगळे तुझी वाट बघू. आदित्यने त्याचे स्मार्ट घड्याळ काढले आणि सुयशच्या हातात घातले.
सुयश नाही म्हणत राहिला. नाही जिजा, एवढं महागडं घड्याळ तुमच्याच हाताला चांगलं वाटतं. मला तर दिवसभर गिरणीतच राहावं लागतं. काही हरकत नाही, माझ्याकडून एक छोटीशी भेट समज. सुयशने संकोचून घड्याळ घेतले. सर्वजण गाडीत बसले. दोन्ही गाड्या सुरू झाल्या. आदित्यला पहिल्यांदाच असं वाटलं की तो आपलं काहीतरी मागे सोडतोय. सुयश, पंडितजी आणि सायलीची आई आणि काकू हात हलवत होत्या. आदित्यच्या डोळ्यांचे कोपरे ओले झाले होते. मी लवकरच परत येईन, आदित्यने मनातल्या मनात त्या सगळ्यांशी बोलला. त्याने शेजारी पाहिलं. सायली हसत होती. सायलीने हसून तिचं डोकं आदित्यच्या खांद्यावर ठेवलं. आदित्यही तिला एका हाताने स्वतःजवळ ओढतो. बाहेर पाऊस पडत होता. दोघेही हसत होते. कारमध्ये हळू आवाजात गाणे चालू होते. तेरी बारिशे भिगाएत मुझे, तेरी हवाएं बहाए मुझे, पाँव तले मेरे जमीन चल पड़ी, ऐसा तो कभी हुआ ही नहीं, ये मेरे दिल मुबारक, हो यही तो प्यार है, इश्क मुबारक, दर्द मुबारक. आदित्य आणि सायलीच्या सुंदर प्रेमाचा प्रवास इथेच संपतो. धन्यवाद.